चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्यानंतर अमरावतीमध्ये काँग्रेसचा जल्लोष पाहायला मिळालाय। चिखलदरामध्ये भाजपकडून सातत्याने गोंधळ घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। चिखलदरा नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा अमरावतीमध्ये सत्कार करण्यात आला। अमरावतीच्या चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत मोठा विजय मिळविला आहे। एकूण 20 जागांपैकी 12 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असून काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत। या विजयानंतर अमरावतीमध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला। यावेळी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे हे देखील उपस्थित होते। सत्कारानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना यशोमती ठाकूर यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला। आजही चिखलदरामध्ये मुद्दाम गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। भाजपने ओढाओढीचं आणि बदनामीचं राजकारण थांबवून विकासाच्या राजकारणाला साथ द्यावी असं स्पष्ट मत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं। जनतेने स्पष्ट कौल काँग्रेसला दिला असून आमच्या कार्यकर्त्यांना बदनाम करणं बंद करावं असंही त्या म्हणाल्या। हे बघ, मागचं काय झालं काय नाही झालं आम्हाला ह्याच्यावर बोलायचं नाहीये। जो जीता वो सिकंदर। जनतेने आम्हाला सपोर्ट केला, जनतेने आमच्या शब्दावर विश्वास ठेवला, आमच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि सर्व मंडळी जी निवडून आली, जी नाही निवडून आली ती अगदी थोड्याशा मतांनी पडली। काही लोक 4 मतं 3 मतं 2 मतांनी असे पडलेले आहेत। जनतेचा कौल, जनतेचा आशीर्वाद पंजाला आहे, होता आणि पुढेही राहील। एकंदरीत मध्ये काय परिस्थिती असेल? आम्ही अजून प्रयत्न करू, अजून जास्त मिळायला पाहिजे होते आम्हाला अपेक्षा अजून होती, पण अंजनगाव सुरजी सारखा जर प्रकरण भरपूर ठिकाणी जर झाले असतील आणि इथं मताची ओढाओढ झाली असेल, काही गोंधळ गडबड केली असेल, अंजनगाव सुरजीमध्ये तर त्यांनी बिलकुल हमखास गोंधळ घातला। त्यांना गोंधळ खासदारकीमध्ये पण घालायचा होता, पण आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो म्हणून ते नाही घालू शकते। अंजनगावला सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ पूर्णपणे घातला। काय झालं असतं, एवढं जर भाजपा निवडून आलेली आहे आणि त्यांनी जर रिकाउंटिंग दिलं असतं तर काय झालं असतं? आजही आम्ही सांगतो, आजही त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न चिखलदऱ्यामध्ये होतोय, पण त्यांचे जर बंधू या ठिकाणी आमच्या सोबत आहे तर मग त्यांनी ओढाओढीचं राजकारण थांबवायला पाहिजे आणि विकासाच्या राजकारणाला त्यांनी त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे। दम असेल तर ती द्या ना, कशासाठी आम्हाला आणि आमच्या लोकांना बदनाम करताय? चिखलदरा नगर परिषदेत काँग्रेसच्या विजयानंतर राजकीय वातावरण तापलं असून भाजप आणि काँग्रेसमधील आरोप प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। आता भाजप यावर काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।